So question first from the question paper was expressed in the form of a plus ib, and we have to write down the values of a and b. And given was 2 plus 3i into 2 minus 3i. So it's quite simple. Solution में आप क्या लिखेंगे? Let z is equal to, now this is equal to what? Now this is in the form of a plus b, a minus b, so it is what? A square minus b square. ठीक है? So it becomes 4 plus 9, that is 13. यहाँ पर हमने लिख देना है since i square equal to, या फिर नीचे वाली स्टेप में आप लिखिए since i square equal to -1. ठीक, so -9 i square का प्लस 9 हो गया, इट इज 13. Now 13 is nothing but 13 plus 0i. So now this is in the form of a plus ib, where a is equal to 13, b is equal to 0. Clear? So this is first question, quite easy. सबके लिए मैंने सेम वेटेज रखा हुआ था. Let us take question second. Simplify I raised to 592 plus I raised to 590 plus I raised to 588 plus I raised to 584 divided by I raised to 582 plus I raised to 580 plus I raised to 578 plus I raised to 576. ठीक है? एंड अगेन देयर इज आई रेस टू 574. तो देखिए कुछ चेंजेस क्वेश्चंस में थे, कुछ चेंजेस जो है मैंने क्वेश्चंस में किए थे ताकि आप एज इट इज कॉपी ना कर सको. ये सेम क्वेश्चन हमने अलग तरीके से लिया हुआ है. ठीक, चलिए देखते हैं. ये कैसे सॉल्व किया जाएगा? नाउ दिस इज इक्वल टू व्हाट? अब देखिए इसको सॉल्व करने के लिए आप अगर इन सबकी अलग अलग वैल्यूज निकालते रहेंगे तो बहुत टाइम जाएगा. ठीक है, इट विल बिकम टू कॉम्प्लिकेटेड. तो हमें करना क्या है, यहाँ पर न्यूमरेटर में हम आई रेस टू 584 कॉमन ले सकते हैं, जो कि सबसे कम पावर है. ठीक है, आई रेस टू 584 सबसे कम पावर, तो हमने कॉमन ले लिया. ब्रैकेट में क्या हो जाएगा? देखिए दिस इज आई रेस टू 592, यहाँ पर हमने 84 लिया. सो इट रिमेन्स व्हाट? आई रेस टू 8, क्योंकि 584 प्लस 8 बिकम्स 592 प्लस आगे होगा आई रेस टू 6, 584 प्लस 6 दिस 590 यूजिंग लॉज ऑफ इंडाइसेस. ठीक है, सो इट बिकम्स आई रेस टू 4, आई रेस टू यहाँ पर हो जाएगा 586 है, हमने 584 कॉमन लिया है. ठीक है, सो दिस विल बिकम आई स्क्वायर एंड प्लस आई रेस टू 584 कॉमन ले लिया, तो यहाँ पर लास्ट टर्म में 1 रहेगा. ब्रैकेट कंप्लीट डिवाइडेड बाय डिनोमिनेटर में भी आई रेस टू 574 कॉमन हो जाएगा. ब्रैकेट में क्या आएगा? 582 है. ठीक है, सो दिस इज आई रेस टू 8 प्लस यहाँ पर होगा आई रेस टू 6 प्लस यहाँ पर होगा आई रेस टू 4 प्लस यहाँ पर हो जाएगा आई रेस टू 2 प्लस आई रेस टू 574 कॉमन अगर लिया है तो यहाँ पर हो जाएगा 1. Now as you can see, ये जो ब्रैकेट है न्यूमरेटर डिनोमिनेटर दोनों भी ब्रैकेट बोथ आर इक्वल, बोथ आर सेम, तो हम पूरा का पूरा ब्रैकेट कैंसिल कर सकते हैं. दिस इज इक्वल टू आई रेस टू यूजिंग अगेन लॉज ऑफ इंडाइसेस. न्यूमरेटर में पावर है आई की 584, डिनोमिनेटर में 574, सो इट बिकम्स 584 माइनस 574 लॉज ऑफ इंडाइसेस. दिस इज इक्वल टू व्हाट? आई रेस टू 584 माइनस 574, सो इट इज 10. Now what is I raised to 10? I raised to 10 is nothing but I square raised to 5. And what is I square? It is minus 1 raised to 5. So that is minus 1. Clear? So this is the answer for this question. अगर आप इन सबकी वैल्यूज निकाल कर सॉल्व करेंगे तो भी आंसर यही आना है, लेकिन बहुत बड़ा हो जाएगा क्वेश्चन. ठीक, now let us solve question third.
Question third is this: x plus iy is equal to under root a plus ib upon c plus id. ठीक है, and we have to show that x square plus y square bracket square is equal to a square plus b square upon c square plus d square. So let us solve this. Now here we can use the concept of conjugate. ठीक है, अगर x plus iy हमें मालूम है, yes. सर ते सेकंड क्वेश्चन मध्ये जर आपण न्यूमरेटर मधून जर i रेस टू 10 कॉमन काढला, i रेस टू ब्रॅकेट मध्ये जो खालचा i रेस टू 10 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये जो डिनोमिनेटर मध्ये जो नंबर आहे तो वरती न्यूमरेटर ला येतो ना सर ब्रॅकेट मध्ये, तर तो कट होऊन जातो ना. तसंही चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल करू शकतो. न्यूमरेटर मध्ये तुम्ही जर i रेस टू 10 कॉमन काढला, ठीक आहे, न्यूमरेटर मध्ये i रेस टू 10 कॉमन, डिनॉमिनेटर मध्ये काहीच कॉमन काढायची गरज नाही मग त्या केस मध्ये. ठीक आहे, दॅट इज अल्टरनेटिव्ह वे. बघा न्यूमरेटर मध्ये तुम्ही इथंच मी ऑर करतो, या क्वेश्चन साठी बघू शकता तुम्ही ऑर. ठीक, न्यूमरेटर मध्ये मी i रेस टू 10 कॉमन काढला आणि मग हा जो डिनॉमिनेटर आहे बघा 592, सो इट बिकम्स i रेस टू 582, i रेस टू 580. ठीक है, i रेस टू 578, i रेस टू 576, i रेस टू 574 आणि डिनॉमिनेटरला सुद्धा तेच आहे बघा 82, 80, 78, 76, 74. सो हाच ब्रॅकेट आणि या पूर्ण ब्रॅकेट एकमेकांसोबत कट होऊन तुम्ही डायरेक्टली लिहू शकता i रेस टू 10, ज्याचं की आन्सर तुम्ही फाइंड आउट केलेला आहे -1 या ठिकाणी. ठीक, सो दिस वे इज ऑल्सो करेक्ट आणि हा परत याच्यापेक्षाही शॉर्टकट आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही असंही करू शकता. ठीक, सेकंड. नाउ कमिंग बॅक टू क्वेश्चन थर्ड. क्वेश्चन थर्ड मध्ये आपण यूज करणार आहे कन्सेप्ट ऑफ कॉन्जुगेट. सो x प्लस iy माझ्याकडे जर असेल तर आय कॅन राईट डाऊन x मायनस iy ॲज. ठीक आहे, हे असे मी कधी करू शकतो बघा, कॉन्जुगेट डायरेक्टली कधीही नाही लिहित आहे. इन केस ऑफ डिव्हिजन वी कॅन राईट इट डाऊन. ठीक आहे, आता डिव्हिजन मध्ये बघा मी इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज केलेला आहे, इकडे सुद्धा इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज होणार. ठीक, so these are the conjugates of each other. Now let us say this is equation 1 and this is equation 2. Multiply equation 1 by equation 2. ठीक है, then what you will get? या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. It is x plus iy into x minus iy. Clear? Now this is equal to, या साइडला या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, ते येणार अंडर रूट a plus ib upon c plus id multiplied by under root a minus ib upon c minus id. Clear? Now या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे it is in the form of a plus b, a minus b, so it is a square minus b square which is equal to, इकडे दोघही अंडर रूटच्या मध्ये आहेत म्हणजे आपण त्याला एकच अंडर रूट लिहू शकतोय आणि एक अंडर रूट लिहिल्यानंतर न्यूमरेटर मध्ये बघा a प्लस आय बी ए मायनस आय बी म्हणजे तो होणार a स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर बी स्क्वेअर. तसंच डिनॉमिनेटरला c स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर बी स्क्वेअर. क्लिअर? इथून पुढे इथे लिहितो. बघा एक्स स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे तो होऊन जाणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. असं कशामुळे आलं? बाय पुटिंग आय स्क्वेअर इक्वल टू -1. ठीक, आय स्क्वेअर इक्वल टू -1 असेल तर या तिघही ठिकाणी मायनस साइनचे प्लस होऊन जातील. नाउ स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स व्हॉट यू विल गेट? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे अंडर रूटचा स्क्वेअर होऊन जाणार, अंडर रूटचा स्क्वेअर केला म्हणजे तो काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. क्लिअर? सो इन दिस वे वी कॅन सॉल्व क्वेश्चन थर्ड. लेट अस सॉल्व क्वेश्चन फोर्थ. यस सर, आपण ती लाईन अशी लिहिली की टेकिंग कॉन्जुगेट ऑन बोथ साइड्स अँड मल्टिप्लाय केलं तर तसं लिहिलं पण चालेल? हो चालेल ना.
इथं मी शॉर्ट मध्ये लिहितोय थोडं मी डिटेल मध्ये नाही लिहित आहे. थोडं मी शॉर्ट मध्ये लिहितो आहे या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी करू शकता की टेकिंग कॉन्जुगेट्स, पण हा कॉन्जुगेट तुम्हाला लिहावा लागेल. एक्स प्लस आय वाय जसा आपण शो केलेला आहे तसा एक्स मायनस आय वाय पण शो करावा लागेल आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. ठीक. नाउ लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 4. फाइंड द मॉड्यूलस एंड एम्पलीट्यूड फॉर 1 plus 2i bracket square 1 plus 2i bracket square into 1 minus I. So we have to find out what? Modulus and amplitude of this complex number. So we'll write down solution मध्ये let z is equal to मध्ये आपण जे आहे given ते लिहिल्यानंतर 1 plus 2i bracket square. Now what is 1 plus 2i bracket square? It is 1 plus 4i square and multiplied by what? 1 minus I. So it becomes, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये बघा 1 plus 4i आणि 4i square म्हणजे -4 multiplied by 1 minus I, which is equal to, now see 1 minus 4 is -3 plus 4i multiplied by 1 minus I. Let us multiply these two brackets. -3 into 1 -3 into minus I plus 3i. 4i into 1 is 4i. 4i into minus I is -4i square. So this is equal to -3. Now this is 7i and -4i square is nothing but +4. Clear? So now 4 minus 3 is 1 plus 7i. So that is the value of z. We have to find out modulus and amplitude. Now what is modulus? Modulus of z is equal to under root a square plus b square. Now this z is in the form of a plus ib, giving value of a as 1. So it is equal to under root 1 square, that is 1, plus value of b as 7. So b square becomes 7 square, that is 49. ठीक. Now this is equal to under root 50. Now under root 50 is nothing but 5 root 2, because 50 means what? 25 into 2. ठीक है, 25 का रूट 5 हो जाएगा और 2 अंदर रहेगा. So this is mod z. And what is the value of theta? Theta is nothing but चलिए मैं थोड़ा सा जगह यूज कर लेता हूं. थीटा इज नथिंग बट tan इनवर्स ऑफ b अपॉन a. So this is equal to tan inverse of 7 upon 1, that is nothing but tan inverse of 7. कोई डाउट है इस क्वेश्चन में?